प्रचार चालू आहे. लोकांचा प्रतिसाद कसा आहे नेमका, म्हणजे काय प्रचार लोक काय म्हणतात नेमका? नमस्कार. धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक म्हणजे आदरणीय राणादादाच्या विकासाचं एक प्रतीक आहे. या मतदारसंघामध्ये तुळजापूर व धाराशिव विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढे काही पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे गण आहेत, त्या गटाच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या गणाच्या माध्यमातून, ग्रामपंचायतच्या माध्यमातून व आपल्या धाराशिव जिल्हा परिषदच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करण्याचा जो पायंडा दादाने पाडलेला आहे, आणि राणादादा म्हणजे विकासाची गॅरंटी झालेली आहे. कोणत्या वेळी तुम्ही छोट्यातल्या छोट्या गावामध्ये जावा, त्या ठिकाणी राणादादाने निधी टाकलं नाही असं एकही गाव नाही. या उलट जे खासदार महाशय आपल्या धाराशिव जिल्ह्याचे आहेत, एकदा जर निवडून आले आणि परत ज्या ठिकाणी मी जखमी तांड्यामध्ये उभा आहे, या जखमी तांड्याला धाराशिव जिल्ह्याच्या खासदाराने कधी भेट दिले का 5-10 वर्ष तर सांगावं. पण आदरणीय दादा आपल्या जखमी तांड्यामध्ये येऊन गेलेत, आदरणीय अर्चनाताई जखमी तांड्यामध्ये येऊन गेलेत, इथल्या समस्या जाणून घेतल्यात, आणि ते समस्या जाणून आज येडोळा ग्रुप ग्रामपंचायत आहे, त्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इथे विकास करण्यासाठी हजारो रुपयाचा निधी दादांनी दिलेला आहे. पाणी पुरवठ्याचा असो, रस्त्याचा प्रश्न असो, लाईटचा प्रश्न असो. आता तुम्ही नळदुर्गहून जखमी तांड्याकडे येत असताना एका कुठल्या नवीन वस्तीवर चाललो का काय, अशा दोन्ही साईडला गटारी, सिमेंट कॉन्क्रीट रोड. आता या सभागृहापुढे आपण उभा राहिलो, या सभागृहापर्यंत तो सिमेंट कॉन्क्रीटचा रोड येणार आहे असं निवेदन आदरणीय राणादादाच्या माध्यमातून आहे. ते स्थानिकचे सरपंच, ग्रामपंचायत बॉडी यांचे विद्यमान सरपंच आपल्या या तांड्यातले आहेत, आणि या विशेष तांड्याला लक्ष देऊन सरपंच असो किंवा त्यांच्या पूर्ण ग्रामपंचायत सदस्याच्या माध्यमातून असो, गावचा, या वस्तीचा, या तांड्याचा विकास करण्याचा जो संकल्प निवडलेला आहे, आणि तो संकल्प पूर्ण करण्याचं काम मी पंचायत समिती सदस्य म्हणून मी त्यांना पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे, आणि विकासाची गंगा जखमी तांड्यामध्ये वाहून आणण्याचं मी काम करणार आहे. लाडक्या बहिणीचा काय फायदा होतोय उमेदवार असं वाटतं? लाडक्या बहिणीचा तर 100% फायदा होतो. आमच्या गोरगरीब भगिनी ज्या आहेत, ज्यांना असे काही लोक आहेत की स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी पै रुपये साठी रानावनात फिरावं लागतंय, पण लाडक्या बहिणीच्या माध्यमातून त्यांच्या डायरेक्ट खात्यात पैसे पडतात, आणि त्या पैशाचे मालक ते स्वतः महिला असतात, आणि तो खर्च करण्याचा अधिकार पण त्या महिलेला आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचा अतिशय परिणामकारक या ठिकाणी परिणाम होतो व महिला खुश आहेत, आणि त्याचा परिणाम आमच्या कमळाला मतदान 100% पडणार आहे, आणि धाराशिव जिल्हा परिषद मध्ये व तुळजापूर पंचायत समितीमध्ये कमळ फुलणार आहे. सध्या जनतेचा प्रतिसाद कसा आहे तुमच्या गटामध्ये आणि गावामध्ये? नमस्कार. तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय राणादादा आणि आपल्या धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे इलेक्शन चालू आहे, त्यामध्ये आपल्या नंदगाव गटातील नंदगाव जिल्हा परिषदचे उमेदवार माननीय सिद्धेश्वरजी कोरे आणि खुदावाडी पंचायत समिती गणातील उमेदवार आमचे सहकारी मित्र भिवाजी इंगोले हे आज आपल्या जनमानसातले चेहरा असणारे 2 उमेदवार आपल्याला या गणामध्ये लाभलेले आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर शुद्धांनाची एक 5 मिनिटांमध्ये कथन सांगतो. मागच्या लोकसभेच्या इलेक्शन पूर्वी आमदार राणादादाच्या माध्यमातून अयोध्येचा एक दौरा काढलेला होता, आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यामधून मला वाटतं जवळजवळ 3000 लोक अयोध्येच्या दर्शनासाठी दादाने घेऊन गेले होते. अतिशय चांगल्या प्रकारे आमचा हा दौरा झाला. पण वाटत येताना एक दुर्दैवी घटना घडली, ती म्हणजे नळदुर्गमधील आपले एक कार्यकर्ता हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. त्यावेळेस आम्ही उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या बाँड्रीवर होतो. त्यावेळेस असा प्रश्न निर्माण झाला की आता याचं काय करायचं. पण त्यावेळेस आपल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार असणारे सिद्धू त्यासोबत त्या नवदुर्गचे 10 ते 12 लोक होते, पण सोबत जायला कुणीच तयार नव्हतं. पण अण्णांनी कधीच विचार केला नाही की काय होईल, लगेच ते सोबत जायला तयार झाले. कुठं आहे, का आहे, असा विचार न करता ते सरळ त्या डेड बॉडी सोबत अँब्युलन्स मध्ये गेले आणि त्याला घरपोच केले. असं हे व्यक्तिमत्व असणारं आपले अण्णा. तुम्ही कधीही रात्री बेरात्री त्यांना आवाज द्या, ते तुमच्या हाकीला धावून येतील. असं नेतृत्व आपल्याला जिल्हा परिषदेला भेटलंय. त्यासोबतच भिवाजी कोरे यांना 5 वर्षाचा मागचा अनुभव आहे.
त्यामुळं प्रत्येक वाडी वस्तीतून गावातून भरभरून प्रतिसाद त्यांना भेटत आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये दादाच्या नेतृत्वामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा झेंडा फडकेल हे मी 100% वाजवून सांगतो. ज्यावेळेस लोकसभाचं इलेक्शन झालं होतं त्यावेळेस आम्ही इथं 87 प्लस होतो. त्यावेळेस स्वतः ताईने इथं स्वतः विजिट आले आणि ताईने एक शब्द दिला होता की इथं तुम्ही लीड दिले म्हणून 10 लाखाचं 25-15 मधून 10 लाखाचा सिमेंट रस्ता एका झटक्यातच दिले ताईने. शब्द जे दिलं तो शब्द खरं गेलं. आणि दुसरा श्री संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेतून आमच्या तांड्यासाठी 10 लाखाचं निधी दिलं. जनसुविधेतून आमच्या गावाला 50 वर्षापासून स्मशानभूमी नव्हती. त्यासाठी माननीय आमदार राणादादा यांनी 8 लाखाची निधी दिली. परत आता जनसुविधेतून तांड्याचा आमचा मुख्य रस्ता राहिला होता. आम्ही दादांकडे वारंवार मागणी केली पण त्यासाठी दादाने 8 लाखाची तरतूद आता करून दिलेली आहे. फक्त आचारसंहितेमुळे त्याचा वर्क ऑर्डर काढता आला नाही. आणि चौथी गोष्ट, आमची शाळा इतकी दुरावस्था झाली होती जिल्हा परिषदची की आज पाऊस पडला तर आमचे लेकरं सुट्टीवर राहतात. मी दादांना प्रत्येक जनता दरबारमध्ये जायचा हा विषयच घेऊन जायचं. दादा आमची शाळेचा प्रश्न खूप मोठा आहे, आमचे लेकरं बाजूला बसतात, अंगणवाडीमध्ये बसतात. पण दादाने तो प्रश्न मार्गी लावला. आज त्या शाळेला 13,13,000 रुपये निधी तरतूद करून त्याचं TS झालेलं आहे. त्याचा वर्क ऑर्डर निघाला आहे. तो कामही चालू केव्हाही करू शकता. आणि दुसरा जे प्रश्न आहे आमच्या रस्त्याचा मुख्य, ते प्रश्न दादानी शब्द दिले की निवडणूक झाल्याच्या नंतर आणि तुम्हाला 10 लाख रुपये आमदार निधीतून देतो असा शब्द दिलाय. आणि जी बक्षिसाचा विषय होतं, इंजिनिअरिंग कॉलेजवर एवढे पब्लिक होते तेवढ्यामध्ये मी आवाज उठवला की दादा तुम्ही दिलेला शब्द आजपर्यंत आम्हाला लोकांसमोर कसं जायचं. दादानी म्हणले एका झटक्यात तुम्हाला 20 लाखाचं बक्षीस म्हणून तुमच्या मंदिरासमोर सभामंडप देतो. हे झाला. आमच्या गावामध्ये दादानी गट प्रमुख, तेव्हा उमेदवार नव्हते, गट प्रमुख या नात्यानं सिद्धू अण्णाला सांगितले तुम्ही त्या गावात जावा, त्या गावाची परिस्थिती बघा आणि मला सांगा. दादा मग इथं आमचे गट प्रमुख आले, सरपंच होते, मी होतो, प्रत्येक गल्लीबोळात फिरले. त्याने पाठीमागच्या गल्लीसाठी 1,83,000 रुपये निधी दिले. मंदिराच्या पाठीमाग 2 लाखाची निधी दिली सिमेंट रस्त्यासाठी. 2 लाख रुपयाची बंदिस्त गटार दिले. परत मंदिरासमोरच 3 लाखाची बंदिस्त गटार दिले दादाने. आणि आता आम्ही म्हणलं दादा तिकडून नगर परिषदची रस्ता झालेली आहे आणि थोडं मध्ये आमचं गाव रस्ता राहिलेला आहे. दादानी ती विचार काही न करता 40 लाख रुपये निधी डांबरी रस्त्यासाठी येस म्हणून ओके करून टाकले. त्याचं काम चालू आहे. फक्त ती काम थांबले गुत्तेदारमुळं, नाहीतर ती काम आपटपत आलं होतं. आणि जलजीवनचा एक होता विषय, त्या जलजीवनच्या दादांना सांगितल्यावर ती टाकीचं आणि आपल्या विहिरीचं काम झालेलं आहे. त्याच्या अतिरिक्त आपल्याला अजून दुसऱ्या पाण्याची व्यवस्था करायची आहे दादाच्या माध्यमातून आणि ती आपल्या गावचा प्रश्न मिटवायचा आहे. तरी मी सगळ्यांना विनंती करेन. आज अजून एक प्रश्न होता आमच्या तांड्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत. तुळजापूर तालुक्यामध्ये एकमेव ही तांडा आहे जेनं परिपूर्ण प्रस्ताव ग्रामपंचायतचा 100% कागद परिपूर्ण असा प्रस्ताव आम्ही दादांच्या माध्यमातून सिद्धू अण्णाच्या माध्यमातून दादानी सिद्धू अण्णा कोरे यांना ती जबाबदारी दिली की ह्या गावाला महसुली दर्जा तुम्ही देऊन घ्यायचं. ह्या उमेदवार जी आजचे आहेत यांना दादानी शब्द दिलाय की या गावाला महसुली दर्जा तुम्ही पुढे होऊन महसुली दर्जा मिळवून देणं हे काम सिद्धू अण्णा कोरेंचं आहे आणि त्यांनी हा जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. म्हणून मी आमच्या गावाला सगळ्यांना विनंती करतो की आपण भारतीय जनता पार्टी ह्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने विजयी करावं. एवढं बोलून